माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला काही नोकरी मिळालीच नाही. यामुळे स्वतःच्या शेतात काम करून मी दुसऱ्यांच्या शेतातसुद्धा कामासाठी जात होतो. घरी माझा एक भाऊ होता. त्याचं शिक्षण मात्र जोरात सुरू होतं. त्याला पैशांची खूपच गरज असायची. त्या मानाने गावात मला चांगला रोजगार मिळत नव्हता. गावातील अनेक लोक माझ्याकडून काम तर करून घ्यायचे, पण कामाचे पैसे वेळेवर सुद्धा देत नसायचे. यामुळे घरातील सारं गणित हुकत होतं आणि या कारणाने मी गाव सोडून दुसरीकडे काम शोधणार होतो. हे माझ्या मित्राला माहीत झाल्यावर त्याने मला एका शेजारच्या गावामध्ये त्या शेतामध्ये काम करण्यासाठी सालगडी म्हणून काम शोधले होते. त्या मालकाकडे 20-25 एकर बागायती शेती होती. यामुळे खाऊन पिऊन मी तिथे कामाला राहिलो होतो. त्या घरामध्ये फक्त मालक आणि मालकीणच राहत होते. त्यांची दोन्ही मुलं बाहेरगावी शिक्षण घेत होते. मी जरी सालगडी म्हणून काम करत होतो तरी मी महिना भरला की मालकाकडून पैसे घ्यायचो, कारण घरी पैसे पाठवावे लागायचे. मालक दिसायला खूप सावळे होते, पण मालकीण मात्र खूपच सुंदर आणि गोरीपान होती. तिला पाहिल्यावर मला वाटायचं ती परदेशातीलच आहे. माझं नाव सखाराम होतं. यामुळे सखा म्हणून मला ते दोघेही हाक मारायचे. दिवसभर मी शेतामध्ये काम करायचो आणि संध्याकाळी आराम करायला मी मालकाच्या घराजवळ यायचो. तिथल्या बाहेरच्या पडवीत जनावरांच्या गोठ्यात मी जेवणानंतर झोपायचो. मालक आणि मालकीण दोघेही मला खूप जपायचे. जेवणही वेळेवर द्यायचे. ते दोघे मला घरातील सदस्याप्रमाणे जीव लावायचे. मालकाला सतत बाहेर फिरायचा खूप नाद होता. यामुळे 2-3 दिवसाला ते बाहेरगावीच राहायचे. यामुळे मालकिणीकडे थोडं दुर्लक्ष व्हायचं. मालकीण मला सांगायची, घरात बायको एवढी सुंदर असताना माझा नवरा सतत बाहेरच राहतोय. याचे कारण मला समजलंच नाही. असं म्हणून ती खूप नाराज झाली होती. तिच्या मनात नेमकं काय होतं हे माझ्या हळूहळू लक्षात आलं होतं. माझंही लग्नाचं वय होऊन गेलं होतं. यामुळे मलाही त्या गोष्टीचं खूप आकर्षण वाटत होतं. त्यामध्ये मालकीण खूपच सुंदर आणि गोरीपान होती. यामुळे तिला एकटीला पाहून माझ्याही मनात बरंच काही यायचं. हळूहळू मालकीण तिचा नवरा दुर्लक्ष करतोय म्हणून माझ्याकडे आकर्षित झाली होती. घरात मालक नसले की ती मला अगदी घरात बोलवून घ्यायची आणि कानात हळूच म्हणायची, आपल्यात घडलेलं कुणाला सांगू नकोस सखा. असाही माझा नवरा माझ्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. यामुळे तुझ्यासारख्या तरुणाची मला खूप आवश्यकता आहे. असं म्हणून मालकिनीने मला तिच्या जाळ्यात ओढलं होतं. तेव्हापासून मालक घरी नसले की मालकीण मला बोलून घ्यायची आणि रात्रभर त्या खोलीत बरंच काही घडून आणायची. तिला एवढी सवय लागली होती की एखाद्या दिवशी मिळालं नाही तर ती माझ्यावर खूप नाराज व्हायची. मालक घरी असले तरच आमचा डाव हुकायचा, नाहीतर दररोज ती डाव साधून घ्यायची. तरुणपणात रोजच माझी हौस पूर्ण होऊ लागली होती. यामुळे 2 वर्षे कसे निघून गेले हे मला समजले सुद्धा नाही. असंच मिळत राहिलं तर आणखी बरीच वर्षे मी त्याच मालकाकडे सालगडी म्हणून काम करणार होतो.